जालना शहरामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम धनगर जमातीच्या वतीनं फडणवीस सरकारला इशारा मोर्चा देऊन संघटितपणानं आपल्या न्याय आणि अधिकाराच्या साठीचा जाब विचारण्यात आला। त्याचं कारण 2014मध्ये भाजपचं जे सरकार या महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आलं तेच मुळात धनगरांना दिलेल्या शब्दामुळं आलं। बारामतीच्या आंदोलनानंतर फडणवीस त्यावेळेला विरोधी पक्षनेते होते आणि त्या ठिकाणी कपाळाला भंडार लावून त्यांनी सांगितलं की तुमच्या प्रश्नाचा अभ्यास आम्ही केलेला आहे, तुमचा संवैधानिक प्रश्न आहे आणि तो आम्ही मार्गी लावू, तुम्ही आम्हाला मतदान करा, पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ। ते झालं नाही आणि म्हणून त्याचा जाब विचारण्यासाठी आणि सरकारला इशारा देण्यासाठी काल अतिशय भव्य स्वरूपामध्ये जालन्यामध्ये धनगर जमातीच्या वतीनं इशारा मोर्चा काढण्यात आला होता। आणि या निमित्तानं सरकारला खरोखरच एक इशारा पण आहे, कारण तुम्ही लॉयर आहात, तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात, तुम्ही अतिशय संतुलित अशा पद्धतीचा विचार करता, अशा प्रकारची एक इमेज तुमची तयार झालेली आहे आणि त्यामुळं तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत असतानासुद्धा कमीत कमी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा आणि या धनगरांचं जे उघड्यावरती राहतात, मेंढपाळी करतात, रानोवाळ भटकतात आणि यांचा संवैधानिक अधिकार आहे, त्याचं कारण धनगड नावाची कुठलीच जमात या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात नाही हे तुम्ही उच्च न्यायालयामध्ये ॲफिडेव्हिट दाखल करून म्हटलेलं आहे। मग तुम्ही उच्च न्यायालयात जर म्हणत असाल तर मग त्या संदर्भातला एक GR तुम्ही काढू शकता। कलम 342(1) नुसार तो GR काढण्याचा अधिकार तुम्हाला आहे। म्हणून आम्ही सध्या तरी तुम्हाला विनंती करतोय, कारण आत्तापर्यंत तुम्हाला आम्ही घोंगडं टाकून दिलं होतं, 3 वेळेला आम्ही सत्तेत बसवलं आहे, तुम्ही आमचं घोंगडं बघितलेलं आहे, पण धनगरांच्या हातातली काठी आता तुम्हाला आम्ही दाखवू, अशा पद्धतीचा इशारा देण्यासाठी काल भव्य स्वरूपामध्ये धनगर जमातीच्या वतीनं इशारा आंदोलन देण्यात आलं होतं। या निमित्तानं आता वेगवेगळ्या समुदायाचे प्रश्न पण ऐरणीवर यायला लागलेले आहेत आणि काही माणसं मग या समाजालाही दिलं पाहिजे, त्या समाजालाही दिलं पाहिजे, अशा पद्धतीचे उचकाउचकीचे धंदे पण सुरू केलेले आहेत। आपलं म्हणणं जे न्याय आहे, जे संविधानिक आहे, त्यांना हे आरक्षण मिळेल आणि केवळ आरक्षणामुळेच समाज पुढे जातो असंही काही मानण्याची कारण नाही। OBC मध्ये आहे त्या जमातीचे, त्या जातींचे प्रश्न पहा तुम्ही, SC ST मधले सगळ्याच आरक्षणाच्या कवचाखाली जे समाज आहेत त्यांचे प्रश्न मागच्या काळामध्ये खूप वेगानं वाढलेले आहेत। त्याचं कारण आहे सरकारचा नाकर्तेपणा। आज 10 लाख कोटी रुपयाचं कर्ज जर महाराष्ट्र सरकारवर झालेलं असेल तर कुठल्याही जनतेच्या लाभदायक योजना या पराभूत झालेल्या आहेत असा त्याचा अर्थ आहे। आज 70% आमचा मराठवाडा हा पाण्याखाली गेलेला आहे आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री कुठेच आपल्याला दिसत नाहीत, ग्राउंडवर ते पालकमंत्री नाहीत, ह्यांची माणसं कुठेच दिसत नाहीत। त्याचं कारण असं आहे की राहुल गांधींनी त्याचा बरोबर शोध लावला की यांना आता निवडून येण्यासाठी लोकांच्या मतांची गरज नाही, लोकांच्या मतांची चोरी कशी करायची हे यांना कळालेलं आहे। त्यामुळं लोकशाहीमध्ये राज्यकर्त्यांना अशा पद्धतीचा कॉन्फिडन्स येण्याची भारताच्या नव्हे जगातल्या इतिहासातली ही पहिली वेळ आहे आणि त्यामुळे कदाचित फडणवीसला वाटत असेल की लोकांच्या दुःखाला, लोकांच्या वेदनेला आपण समजून घेण्याची काही गरज नाही, त्यांचं दुःख दूर करण्याची आपल्याला आवश्यकता नाही, कारण आपण मतचोरी करून सत्तेवर येऊ शकतो याचा कॉन्फिडन्स कदाचित असल्या कारणामुळं फडणवीस असे वागत आहेत का असा प्रश्न महाराष्ट्रामधले विचार करणाऱ्या जनतेला पडत आहे। कारण सर्वसामान्य माणसाचं दुःख हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, प्रचंड असंतोष समाज मनामध्ये धुमसत आहेत आणि अशा वेळेला मायबाप सरकार म्हणून काहीही हे सरकार करायला तयार नाही आणि त्याचा परिणाम म्हणून हे सगळे आरक्षणाचे लहान मोठे असे सगळे समाज आरक्षणाचे आंदोलनं करतायत असं मला वाटतं।